तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आणि आज म्हणली ना आदू आदू बघा, आणि आज आहे सर्वपित्री अमावस्या, तर मी नैवेद्य वगैरे केलेला आहे। आता वाजले आहेत 9:15 वाजता। आदू बघा 9:15 वाजता माझं सगळं जेवण रेडी झालं आहे। मग दाखवते, हे बघा मी बनवले वडी, परत भात, वरण, कढी, मेथीची भाजी, 5 भाज्या केलेत। 5 भाज्या एकत्र करून भाजी बनवली आणि गूळ घालून शेवाई केले। तर हे मी वरती नैवेद्य ठेवते आणि वडी केली। आणि हे बघा सगळा पसारा, आद्याची आत्ता जस्ट आंघोळ झाली आहे, सगळं जेवण करून मी खाली ठेवलंय। आता देवपूजा वगैरे सगळं काम आहे। हा काय झालं? आदूला आंघोळ पण केली। हा ती म्हणते माझं सांग, मी पण आंघोळ केली ना आदूनं। आणि आदूचं लई काम असतं बापरे, सकाळी उठल्यापासून सगळं आद्यालाच काम करावं लागतं। त्याच्यामुळे आद्या इतक्या लवकर उठले ना, माझ्या बरोबर उठले। राग पण येतो सकाळी, काय करायचं, उठून बसते, काम नाही सुचू देत, नुसती मम्मा 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 चालू असतं है ना बाबू। मम्मा मला हे दे, मम्मा तू झोप, मम्मा तू झोप, मम्मा तू काम करू नको, चालू असते। चला तर मी नैवेद्य वगैरे ठेवून येते, हिला दूध वगैरे देते आणि नंतर साफसफाई करून पूजा वगैरे करून घेते। चला तर भेट। आणि परीला रोज परी लवकर उठते शाळेला जाण्यासाठी, खूप धावपळ असती, त्याच्यामुळे आज तिला मी झोपू दिले, थोडंफार आवडणार आणि मग तिला उठवले, कारण एक दिवस संडे मिळतो त्याच्यामुळं। आणि मी बोलते तशी ही पण बडबड करेल। बोल बोल। चहा झाला का सर्वांचा? सर्वांचा चहा झाला का? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर्वांना। चला मी नैवेद्य ठेवून येते। मम्मीचे चाललेले आहेत चपाती। पिलो आता झोपले, सकाळी उठलेलं, आता दिवसभर कल्याण नमस्ते। आणि आज भाजी कशाची आहे? काल बघितली तुम्ही भाजी कशाची, मेथीची भाजी। ती नाही, ती नैवेद्याला होती। नाही, सगळं ते आपण पण खायचं असतं केलेलं। त्यांच्या वयाची काहीतरी पाहिजे ना। तुम्ही पण नमस्कार करा। तुम्ही तुम्ही चालू करा, मी वाढते। वेळेत झालं। साडी घातलं की मला काम करायचं नाही, म्हणून मी नाही म्हटलं बाई आता असं सांगितलं पहिल्यावरून साडी फुल आता फुल डोक्यात माळा का डेट जेवढी आहे का घालायला का घाला की बस
अशी ओटी. आशीर्वाद चांगला आणि काही नको. काय करते आदू? पावडर लावते ना दादाला. बाई काय करते आदू? पावडर बाई कसं लावली हो फिरून फिरून. दादाचा मेकअप चालू आहे. स्वतःला पण लावून घेतले. बॅक नेक बॅक नेक बॅक नेक. हा बस दादाचा मेकअप. आता बघू दादा कसं रेडी केलं. आता आम्ही कुठं आलो? नवनीच्या घरी. कुणीकडे आलो आम्ही? नवनीच्या घरी आलो आम्ही. हे सगळे बसलेत गप्पा मारत. हाय कर की असं हाय कर. हाय. आणि आता इथं मेकअप चालू आहे. आद्या बघू आता कंगी पण करायची तिला. करू दे थांब. भांडण यांची बघा भांडण. हे बघा दादाची कंगी हेअरस्टाईल कराली. आदू काय कराली? हो हे बघा हे पुन्हा बघा मिळणार नाही. तर बघा दादाचा मेकअप चालू आहे. वरचं सगळं काढून परत पाण्यानं एकदा पिचकारी मारली झालं का? ती बंद कर. तर बघा दमवाली कशी. आणि स्वतः घेऊन आले. नवनीतकडे जायचंय म्हणे. नवनीत दादाकडे जाऊया म्हणे. हे बघा आधू छान छान. आरशात बघणार आहे ग ती. तिथं नाहीये. अंधार आहे. लवकर अंधार आहे. ये लवकर ये लवकर. अंधार अंधार आहे. आद्या दादाला मारायचं नाही पोटाला. चकी कसा मारतो? चाकू घेऊन मारतोय ना. मला हिला मारायला मध्ये चाकू देऊ का तुला? नाही ते घाण आहे. चाकू नव्हता. नंतर आपण चॅटिंगला लावूया. तर तिथं लक्ष आता जरा अभ्यासाकडे वाहून अभ्यास करा जरा. अभ्यास करा. शिकायच्या अगोदर आपला आपण ट्रेन करावे म्हटलं. चल ये नवनी तू पण बस अभ्यास करा. त्याला हाय आवड आहे अभ्यासाची. करते अभ्यास. हे बाई इथं अभ्यास काकी जवळ आहे. इथं आहे की हे काय? कुठे गेला काय? काकीला दाखव. नोज कुठं आहे, हेड कुठं आहे, हेड कुठं आहे. काकीला दाखव.
आंघोळीला चाललेत म्हणजे. काकीला दाखव. तू दाखव काकीला. हे कोण आहे आद्या? राग आला ग, राग कोण आला, आहे? दादा आहे का? राग आलाय बाई, राग आलाय. काय केलीस? मी नाही काय केलं. काय झालं? रुसत्या आता बघ, रुसली रुसली रुसून बसल्या. दुसरं पाय दुसरं. चेन वडा ती. चेन लावू. रुसली आद्या. अद्या रुसून बसती. गेली गावाला. चला जाऊया घरी, जाऊया चला. हातरून आणू तुझं. चला की जाऊया बूम. आता झालं की, आता आली ना तू दादाकडं आली ना तू. काय वैशिष्ट्य आहे काय माहित. तिचं जे अचानक एखादी गोष्ट ते काही येते ना, ते समजा तिला माहित आहे बूम, अचानक ती सकाळी म्हणते दर सोमवारचं पप्पा बूम म्हणते. किंवा काय. आणि योगायोग असा की प्रत्येक वेळी त्या दिवशी आम्ही कुठे बाहेर गेलोच असतो. आज पण दुपारी तिने हे केली आठवण आणि विनू पड्यात आला आणि इकडे याच होती म्हणली, इकडे आलो. अशा किती घटना आहेत. दर सोमवारचा न चुकता तिला कसं कळतं आज सोमवार आहे काय माहिती. मम्मा मी म्हणते ना झोप आता बाळा, हा मम्मा बूम जायचं आहे ना, असं म्हणती झोपायच्या आधी. कसं तिला कळतं काय माहिती. ती रुसली आता. ती रागवलं बाबांनी. धुवून वगैरे ठेवलेले आहेत. खूप मस्त वास आहे. उद्याची तयारी देव बसवण्यासाठी. आणि हे आता मी देवासाठी वस्त्र करून ठेवलेलं आहे. आणि माझं झाल्यावरती ह्या दोघी काय करत बसलेत बघा बघा. आदू दाखव तुझा. आद्याला तर काय सगळं रेगाटून घेतलंय. हे बघ, दाखव पाय दाखव. हे बघा पाय बघा, अवघड झाले काम. काय करतेस आद्या बघू. माझं काम झालं. आता आवरून घे परी. केसांना जरा तेल लावते. मी हिला चारायचं राहिलं. हिला असं ही पोरगी दमवत्या म्हणून हिला असं काहीतरी उद्योग देऊन चालायला लागले. दाखव. असं काय तर करू दे, खरं खाऊ दे, असं चालू असते. माझ्या पण पायाला लागले बाई इथं. पुसते. ए नको मला, तुलाच ना घाबरली बघी. हे बघा परीच. आता आजूचं पण दाखवूया. अगं हिनं कपड्याला पण लावून घेतलं.